तुम्ही पाहताय पुढारी न्यूज। बातमी कोल्हापुरातून आहे। गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद असल्यामुळे एका रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती झाली। मार्ग बंद असल्यामुळे रुग्णवाहिका खोकुर्ले गावामध्ये अडकून पडली होती। योग्य उपचार न मिळाल्यामुळे प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झालाय। महिलेला गगनबावडा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला कोल्हापूर इथल्या सीपीआर रुग्णालयात पाठवलं। मात्र मार्गातच या महिलेची प्रसूती झाली, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत। 21व्या शतकातल्या महाराष्ट्रातली ही दैना आपण याची देही याची डोळा बघण्याचं दुर्दैव आपल्यावरती आलेलं आहे। गगनबावडा कोल्हापूर मार्ग पावसामुळे बंद होता आणि त्यामुळे ही ॲम्ब्युलन्स अडकून पडलेली होती आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्समध्येच महिलेची प्रसूती झाली। मात्र योग्य उपचार न मिळाल्यामुळे महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे।